महत्वाची आणि मोठी बातमी या क्षणाची। वाल्मिक कराडला केज पोलीस ठाण्यात आणलं गेलंय। मोठी बातमी, वाल्मिक कराडची गेल्या काही मिनिटांपासून चौकशी सुरू झाली आहे। त्याला केज पोलीस ठाण्यात आणलं गेलंय। केज पोलीस त्याची चौकशी करतात आणि त्यानंतर त्याला कोर्टात हजर केलं जाणार आहे। केज कोर्टासमोरच केज पोलीस ठाणं आहे आणि त्याच पोलीस ठाण्यामध्ये वाल्मिक कराडला नेण्यात आलंय। चौकशी सुरू करण्यात आली आहे आणि त्यानंतर केज कोर्टात त्याला आणलं जाईल। नुकतीच कराडची उपजिल्हा रुग्णालयामध्ये वैद्यकीय तपासणी करण्यात आली आणि त्यानंतर वाल्मिक कराडला केज पोलीस ठाण्यात आणण्यात आलंय आणि केज पोलीस ठाण्यातनं वाल्मिक कराडला केज कोर्टात हजर केलं जाईल। त्या सुनावणीत काय घडतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। आताची महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय। वाल्मिक कराडला केज पोलीस ठाण्यात आणण्यात आलंय, जिथं त्याची चौकशी सध्या केली जाते। याच केज पोलीस ठाण्यामध्ये वाल्मिक कराडची चौकशी सुरू आहे। पोलीस माहिती घेत आहेत आणि त्यानंतर वाल्मिक कराडला नेलं जाईल केज कोर्टामध्ये। वाल्मिक कराडची केज मधील उपजिल्हा रुग्णालयात देखील वैद्यकीय चाचणी नुकतीच पार पडली आहे। वैद्यकीय चाचणी अंती कराडला केज पोलीस स्थानकात आणलं गेलंय। वाल्मिक कराडचे वकील केज कोर्टात दाखल झालेत। कराडची केज पोलीस स्टेशनमध्ये पोलिसांकडून सध्या चौकशी सुरू झाली आहे। कराडची उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली आणि त्यानंतर आता पोलीस चौकशी करतायत। पोलीस काही प्रश्नांची उत्तरं जाणून घेत आहेत आणि त्यानंतर वाल्मिक कराडला नेलं जाईल केज कोर्टामध्ये। या संदर्भातले सगळे अपडेट साम टीव्हीवर आपण सगळ्यात आधी सगळ्यात वेगवान पाहतोय। संपूर्ण प्रकरणानं राजकारण गेले काही दिवस तापल्याचं पाहायला मिळतंय। हाच 11 दिवस फरार असलेला वाल्मिक कराड सध्या केज पोलीस ठाण्यात चौकशी सुरू आहे। अधिक माहिती जाणून घ्या, आमचे प्रतिनिधी माधव सावरगावे सध्या आपल्या संपर्कात आहेत। सगळे अपडेट्स माधव आपल्यापर्यंत पोहोचवतात। माधव, खूप काही मिनिटं झालेली आहेत आणि पोलीस चौकशी करतात, काय निष्पन्न होत आहे चौकशीतनं? तन्मय, खंडणीच्या गुन्ह्याखाली गुन्हा दाखल झाल्यानंतर वाल्मिक कराड हा फरार होता आणि फरार झाल्यानंतर त्याच्याकडून माहिती मिळालीच नव्हती। CID पथकानं संपूर्ण चौकशी करून ही माहिती घेतली आहे आणि त्यानंतर CID पथकाने केजमध्ये त्याला आणलं आणि केजमध्ये आणल्यानंतर त्याची ही आरोग्य तपासण्यानंतर या आत्ता केजच्या पोलीस ठाण्यामध्ये त्याला अर्धा तास झाला, म्हणजे जवळपास 20 मिनिटे तरी झाली असतील, तेव्हापासून त्याला तिथं नेलं आहे आणि त्याची चौकशी सुरू आहे। कारण तो ज्यावेळेस पुण्यामध्ये सरेंडर झाला तेव्हा त्याच CIDच्या काही पथकांनी अधिकाऱ्यांनी जुजबी चौकशी केली असं सांगितलं होतं। त्यानंतर त्याला थेट केजमध्ये आणण्यात आलं आहे। केजमध्ये आणल्यानंतर त्याचा ताबा हा जो तपास अधिकारी करणार होते अनिल गुजर, त्याचबरोबर CIDचे SP सचिन पाटील सर, त्यांच्या त्या पथकाकडे त्याचा ताबा दिलेला आहे। ताबा दिल्यानंतर सुरुवातीला त्याला उपजिल्हा रुग्णालयामध्ये तपासणीसाठी नेण्यात आलं। तपासणी झाली, तपासणीमध्ये डॉक्टरांनी ओके असं म्हटल्यानंतर त्याला आता या पोलीस ठाण्यामध्ये आणण्यात आले। 20 मिनिटे तरी झाली आहेत। 20 मिनिटापासून त्याची चौकशी सुरू आहे। कारण बेसिक पहिला गुन्हा या केज पोलीस ठाण्यामध्ये त्याच्यावर झालेला आहे आणि त्याच गुन्ह्याच्या अनुषंगानं CIDने तपास केलेला आहे आणि CIDने तपास केल्यानंतर CIDकडे जी माहिती आहे त्याच अनुषंगानं आणखी सखोल माहिती त्याची चौकशी केली जात असल्याचं दिसतं आहे आणि त्यामुळे जितका वेळ होतोय आता त्या पोलीस ठाण्यामधल्या काही हालचाली दिसत आहेत। आपण तिथं थोडं पुढं जाऊन दाखवण्याचा प्रयत्न करूयात की नेमकं तिथं काय सुरू आहे। इथं पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे। थोडं मी मध्ये जाण्याचा प्रयत्न करून सर इथपर्यंत जातो। पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे, त्यामुळं मध्ये कोणालाही जाता येत नाही। त्यामुळं नेमकं गेल्या 20 मिनिटापासून काय चौकशी आहे याचा तपशील अद्यापर्यंत समोर आलेला नाही। आता थोडं आणखी पुढे जाऊन दाखवण्याचा प्रयत्न आपण करूयात की महाराष्ट्राला या सगळ्या गुन्ह्याबद्दल नेमकं काय कारवाई होते आहे, तपास कशा पद्धतीने केला जातोय हे याची उत्सुकता आहे। हे
माहिती पाहिजे त्या अनुषंगानं आपण आता इथं पोहोचलोय. पोलिसांचा इथेही मोठा बंदोबस्त आहे. 20 मिनिटापूर्वी वाल्मिक कराडला आणल्यानंतर त्याची स्थानिक पोलीस CID हे दोघं एकत्रितपणे चौकशी करतायत. कारण CID आतापर्यंत संपूर्ण तपास केला होता, पण त्याच्यामध्ये स्थानिक पोलिसांचा रोल फारसा नव्हता. या सगळ्या CIDकडे तपास आल्यानंतर जे तपासणी केली होती त्या तपासणीमध्ये जे काही मुद्दे समोर आले होते ते स्थानिक पोलिसांना सुद्धा सांगितलं नव्हतं, तसं लीक केलं नव्हतं. कारण CIDने अत्यंत गुप्तपणे ही सगळी चौकशी केली. चौकशीचा कुठलाही मजकूर किंवा कुठलाही शब्द बाहेर येऊ दिला नाही. आणि आता स्थानिक पोलिसांनी सुरुवातीला ज्यावेळेस गुन्हा दाखल झाला खंडणीचा आणि त्याच काळात म्हणजे 9 डिसेंबर रोजी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर 10 तारखेला 9 तारखेला असे 2 दिवस गुन्हे दाखल झाले होते. आणि हे गुन्हे दाखल झाल्यानंतर इथले स्थानिक पोलिसांनी त्यावेळेस चौकशी केली होती. चौकशी दरम्यान जे काही मुद्दे समोर आले होते ते मात्र CID आणि स्थानिक पोलिसांची एकत्रितपणे चौकशी झाली नव्हती. आणि ती चौकशी झाली असावी अशी एक शक्यता आहे, ती सुरू असावी अशी एक शक्यता आहे. आणि त्यामुळेच इतका वेळ लागतो आहे. एक केवळ खंडणीचा गुन्हा नाही तर यापूर्वी आपण प्रेक्षकांना सांगितलं होतं की वेगवेगळे 3 गुन्हे वेगवेगळ्या आरोपींवर दाखल झाले आहेत आणि ते तिन्ही गुन्हे एकत्र करण्यात आलेले आहेत. म्हणजे एकत्रित तपास सुरू करण्यात आले आहे. CIDने एकत्रित चौकशी केली आहे, CIDने एकत्रित तपासणी केलेली आहे. आणि ते एकत्रित तपासणी करत असताना ते सगळे एकमेकांशी कुठेतरी मिळती-जुळती आहेत अशी शक्यता दिसते आहे. अद्यापर्यंत त्याचा खुलासा CIDने जरी केला नसला तरी त्याची शक्यता दिसते आहे. आणि त्या शक्यतेमुळंच स्थानिक पोलिसांनी जी त्यावेळेस गुन्हा दाखल झाला त्यावेळेस मिळालेली माहिती, त्या माहिती सोबतच आता CIDला मिळालेली माहिती आणि या दोन्ही सोबतच वाल्मिक कराडचं काय म्हणणं आहे याची समोरासमोर चौकशी सुरू झाली असावी. माधव, यातूनच 11 दिवस नक्की वाल्मिक कराड कुठे होता, या 11 दिवसात काय घडलं, या सगळ्याचीच उत्तरं यातून समोर येतील. अर्थात त्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं CID आणि स्थानिक पोलिसांचा रोल खूप कमी आहे. CID मात्र त्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं घेणारच, कारण तशा पद्धतीनं त्यांनी मेहनत करून चौकशी केलेली आहे. खूप खोलात जाऊन म्हणजे प्रत्येक संबंधित व्यक्ती, जवळपास आपण एका व्यक्तीशी अत्यंत निकटवर्ती असल्या व्यक्ती असू शकतात किती 100-200, पण त्यापेक्षाही जास्त लोकांची तपासणी केलेली आहे CIDने. आणि त्यामुळं हे जे प्रश्न आहेत की 12 दिवस 11 दिवस कुठे होता, या दरम्यानच्या काळात कोणाशी संपर्क होता, इतकंच नाही तर त्याच्या हातामध्ये एक मोबाईल फोन होता. तो मोबाईल फोन कोण वापरत होतं, तो कुणाचा होता, त्यासोबतच त्यांनी ज्या गाडीमध्ये CIDच्या ऑफिसमध्ये पुण्यामध्ये आला होता ती गाडी कुणाची होती, ती गाडी केव्हा सोबत होती, तो इतके काळ कुणाच्या संपर्कात होता, ह्या सगळ्या गोष्टीची CID आता सखोल चौकशी करते आहे आणि ती करणार आहे. आपल्याला जी सूत्रांकडून माहिती मिळते किंवा मी काही अधिकाऱ्यांशी ऑफ द रेकॉर्ड असं बोललो होतो, त्यांचं तेच म्हणणं आहे की या गुन्ह्याशी संबंधित कुठलाही पॉइंट्स राहणार नाही याची तसदी, याची खबरदारी आम्ही घेत आहोत. ज्या पद्धतीनं हा निर्गुण खून झाला, खुनाच्या अनुषंगानं वेगवेगळे गुन्हे दाखल झाले, ही बाब अत्यंत गंभीर आहे. आणि ज्या पद्धतीनं ही संतापजनक घटना महाराष्ट्राच्या समोर आली त्यावेळेस मोठा संताप, तो संतापाचा उद्रेक, तो आक्रोश दिसून आला होता. आणि त्या आक्रोशातूनच आपणच दाखवलं होतं की लातूर आणि बीडमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये रस्त्यावर लोक येऊन निषेध व्यक्त करत होते, मोर्चा काढला होता. आणि ही सगळी गोष्ट CIDच्या सुद्धा लक्षात आहे. इतकंच नाही तर हिवाळी अधिवेशनाच्या सभागृहामध्ये सर्वपक्षीय आमदारांनी हा मुद्दा अत्यंत वेदनादायी कसा आहे हे सुद्धा सगळ्या महाराष्ट्राच्या समोर आणलं होतं. आणि म्हणून क्रूरपणे झालेली ही हत्या, या हत्येला जबाबदार असलेली व्यक्ती ती सुटू नये असा एक सगळ्यांचा एक मुख्य मागणी होती, तो सूर होता. आणि त्या सुराला प्रतिसाद देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा या गुन्ह्यामध्ये सहभागी असलेल्या लोकांवर कठोर कारवाई केली जाईल असं आश्वासित महाराष्ट्राला केलं होतं. आणि म्हणूनच CID सुद्धा त्याच दृष्टीनं तपासणी केली आहे. 11 दिवस फरार असलेला वाल्मिक कराड पोलिसांना का सापडत नाही, त्याला शरण का यावं लागतं, हेही सवाल आता राज्यासमोर आहेत आणि हेही सवाल उपस्थित केले जातील. या प्रश्नांना पोलीस कसे उत्तर देणार आहेत ते देखील समजून घेणं महत्त्वाचं ठरेल या संपूर्ण प्रकरणात. माधव,
कुठेतरी प्रश्न उपस्थित झाला या संपूर्ण यंत्रणेवर. अर्थात ह्या सगळ्या प्रकरणाच्या इतके दिवस आरोपीला अटक का होत नाही असा एक प्रश्न सातत्यानं उपस्थित होत होता आणि तो शरण आल्यानंतर मग अधिक प्रश्नचिन्ह तपास यंत्रणा, पोलीस यंत्रणा आणि गृह विभागावर उपस्थित केलं जात आहे. तसं बोट ठेवलं जात आहे. कारण आरोपी जर वाल्मिक कराड हा महाराष्ट्रातच असेल, तो पुण्याच्या भोवताली फिरत असेल, कारण 11 दिवसापूर्वी त्याचं लोकेशन हे पुणे दाखवलं होतं आणि तो त्याच परिसरात जर फिरत असेल तर त्याला पकडण्यात यश का आलं नाही किंवा त्याला पकडलं का नाही. आणि त्यामुळं पोलिसांचं अपयश तर आहेच, कारण पहिल्या दिवसांपासून पोलिसांच्या अपयशाबद्दल त्या भारतीय जनता पार्टी असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, अजित पवार गटाचे असतील किंवा शरद पवार गटाचे असतील, सगळ्यांनी इथल्या लोकप्रतिनिधींनी आवाज उठवला होता. पोलिसांच्या कार्यक्षमतेसोबतच पोलिसांनी एकतर्फी बाजूनं कशा पद्धतीनं गुन्हे नोंदवण्यामध्ये हलगर्जीपणा केला यावर सुद्धा आवाज उठवला होता. आणि या सगळ्यांच्या अनुषंगानं विचार करता हलगर्जीपणा झालेला आहे. आणि इतकंच नाही तर आरोपीला अटक करू शकले नाहीत. हा एक पॉइंट आहे, तो महाराष्ट्र पोलीस, विशेषतः बीड पोलीस किंवा या सगळ्या तपास यंत्रणाच्या माथी मारला जाणार आहे आणि त्याची सुरुवात झालेली आहे. कारण आरोपी जर महाराष्ट्रात असेल त्याला अटक का करू शकले नाही याचा अर्थ काही जणांनी या सगळ्या मुद्द्यांवरून बोलताना सांगितलं की आरोपी माहीतच होता, पण त्याला स्पेअर करण्यात आलं होतं, त्याला सोडण्यात आलं होतं, त्याच्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं होतं आणि हे सगळं करत असताना याला राजकीय वरदहस्त कारणीभूत आहे, अशी मुद्दे आता चर्चेला आलेले आहेत. आणि त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टीमध्ये एक तर पोलिसांवर प्रश्नचिन्ह उभं राहणार आहे आणि विशेष म्हणजे गेल्या अनेक वर्षांपासूनचा इतिहास पाहता माधव तिथे हालचाली वाढल्याचं दिसतंय. नेमकं काय घडतंय आता व्हिज्युअल मध्ये बघ. वाल्मिक कराड हा पोलीस ठाण्यामधून पुढे निघालेला आहे. तन्मय, आता वाल्मिक कराड गाडीमध्ये बसतोय, तो गाडीमध्ये बसलेला आहे, आता कोर्टामध्ये जातोय. अगदी इथून कोर्ट किती लांब आहे, किती वेळ लागेल वाल्मिकला कोर्टात हजर करण्यासाठी? घेऊन गेलं जाईल तन्मय, अवघे 1 मिनिट कोर्टामध्ये घेऊन जाण्यासाठी लागेल. इरफान, एक प्रयत्न करूया. नक्की आपण प्रेक्षकांना सांगूयात वाल्मिक कराड सध्या पोलीस ठाण्यात रवाना झालाय आणि त्याला कोर्टात हजर करण्यात येणार आहे. अवघ्या 1 मिनिटात वाल्मिक कराड हा पोलीस ठाण्यात दाखल होणार आहे, पोलीस ठाण्यातनं कोर्टात हजर होणार आहे. अवघ्या पुढच्या काही क्षणात त्याला कोर्टात हजर केलं जाईल. मात्र एक मोठी अपडेट या क्षणाची, आत्ताच कोर्टात हजर करण्यापूर्वी सरकारी वकील बदलण्यात आल्याचं कळतंय. हे संपूर्ण प्रकरण आधीच संशयास्पद असल्याचं पाहायला मिळालं होतं. पोलिसांच्या यंत्रणेचा सहभाग या प्रकरणात होता असंही म्हटलं जात आहे. त्यानंतर आरोपी असलेल्या वाल्मिक कराड बद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. अनेक सवाल उपस्थित झालेत. गेले 11 दिवस तो कुठे होता याबाबत सवाल उपस्थित झालेले असताना त्याची उत्तर अद्याप मिळालेली नसताना आता सरकारी वकील देखील ऐनवेळेला बदलण्यात आलाय. सरकारी वकील बदलण्यात आल्याचं कळतंय. वाल्मिक कराडला पोलीस ठाण्यातनं बाहेर आणण्यात आलं आणि थेट कोर्टात नेलं गेलंय. कराडला घेऊन पोलीस केज कोर्टात हजर झाले, तिथं रवाना झालेत. आत्ताची एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण साम टीव्हीवर पाहतोय. इथंच फैसला होणार आहे, इथं सुनावणी होणार आहे आणि त्या सुनावणीत काय समोर येतं हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे. गेले अनेक दिवस संपूर्ण राजकारण ढवळून निघालंय या प्रकरणामुळे. सर्वपक्षीय सभा पार पडली, नेत्यांची सभा पार पडली, त्यात उघडपणे नावं घेण्यात आली राजकारण्यांची. धनंजय मुंडेंचं या संपूर्ण प्रकरणात राजकीय नेत्यांनी नाव घेतलं, विरोधकांनी नाव घेतल्याचं पाहायला मिळालं. आणि त्यानंतर आता त्यांचे निकटवर्तीय म्हणून समजले जाणारे वाल्मिक कराड याला आता पोलीस ठाण्यातनं केज कोर्टात आणण्यात आलंय. केज कोर्टात सुनावणी सुरू होणार आहे. थोड्याच वेळात सुनावणीला सुरुवात होईल. माधव, सरकारी वकील जे.बी. शिंदे आता तपास करणार आहेत. आता सुनावणीत पाहतील काय नेमकं कारण आहे सरकारी वकील बदलण्याचं.